नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर मी आपलं मनापासून स्वागत करते. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या मिळतात. तर आज मी खमंग चुरचुरीत फोडणी दिलेली हिरव्या मिरच्याची पालकची गरगट्टा भाजी बनवते. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. नंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि 2 चमचे तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तुम्ही चणा डाळ, मूग डाळ कोणतीही डाळ घालू शकता. तर कुकरमध्ये पालक घातला आहे, शेंगदाणे आणि डाळ घातली आहे. 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून छान पालक शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी हिरवी मिरची घालून गरगट्टा भाजी बनवणार आहे. तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. तर इथे मी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. तर पाहू शकता भाजी आपली एकदम छान अशी शिजली आहे. आता याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे. बेसन पिठामुळे भाजीला छान कन्सिस्टन्सी येते. छान याला मिक्स करून घेतलं आहे. छान असं हटवून घ्यायचं आहे. नंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर फोडणीमध्ये मोहरी घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे. नंतर इथे मी लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे. ठेचलेला लसूण छान परतून घ्यायचा आहे. नंतर माझ्याकडे हिरवी मिरचीचा ठेचा होता, तोच मी याच्यात घातला आहे. किंवा तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला फिरवून सुद्धा घालू शकता. ठेचा असल्यामुळे मी तोच घातला आहे. एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे. लगेचच आपल्याला कुकरमध्ये शिजवलेली पालकाची भाजी याच्यात घालायची आहे. अशी छान फोडणी झाल्यानंतर भाजीला एकदम छान अशी चव येते. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटे छान भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. गरम गरम भातासोबत ही भाजी एकदम छान लागते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर